श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री गुरवे नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। अधिक अश्विन पुरुषोत्तम मास, भागवत कथा पुष्प 7। पृथूपासून तिसरा राजा झाला प्राचीन बर्ही। प्राचीन बर्हीपासून चौथा पुरुष होता विवस्वान। सूर्यवंशाची गणना याच्यापासून करतात। विवस्वानाचा मुलगा वैवस्वत हा 7वा मनु। सध्या चालू असलेलं मन्वंतर हे वैवस्वत मन्वंतर हे याच्यापासून सुरू झालं। हा भाग आपण कालच्या प्रवचनामध्ये पाहिलेला आहेच। भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये हा वैवस्वत मनु आणि त्याची पत्नी श्रद्धा यांच्या संसाराचं वर्णन केलेलं आहे। यांना अपत्य हवं होतं, त्यासाठी त्यांनी मित्रावरून नावाचा यज्ञ केला। यज्ञाविषयी आपल्या कल्पना फार ढोबळ आणि स्थूल असतात। आपल्याला काय वाटतं, यज्ञ म्हणजे हवन करायचं, त्याच्यासाठी मांडव घालायचा, ब्राह्मण बोलवायचे, त्यांना दक्षिणा द्यायची आणि आलेल्या लोकांना जेवण द्यायचं की झालं यज्ञ। वास्तविक यज्ञ ही एक मानसिक प्रक्रिया आहे। एखादी इच्छा फलद्रूप होण्यासाठी अगोदर मानसिक तयारी करणं हा त्यामागचा हेतू आहे। वेगवेगळ्या इष्टप्राप्तीसाठी वेगवेगळे यज्ञ केले जातात। कोणती भावना ठेवून यज्ञ करतो याला फार महत्त्व आहे बरं का। 10 लोकांनी मिळून यज्ञ केला तर त्यांची भावना एकच असायला हवी, तर यज्ञ फलदायी होईल। नाही तर 10 जणांनी वेगवेगळ्या जर कल्पना केल्या असतील तर ते कसं काय फलद्रूप होईल बरं। पती पत्नी वेगवेगळ्या भावना बाळगून सत्यनारायणाची पूजा करतील तर भगवंताने फळ कसं द्यायचं। मग दोघांपैकी ज्याचा भाव प्रभावी असेल तसं फळ मिळतं। तर ह्या मनूने मित्रावरून नावाचा यज्ञ केला, पण त्यात एक अडचण निर्माण झाली। मनूला हवा होता मुलगा, तर श्रद्धेला हवी होती मुलगी। यज्ञाच्या आरंभी श्रद्धा आपल्या होत्याकडे गेली। होता म्हणजे यज्ञ चालू असताना जो त्याचा पुजारी असे तो। जेव्हा यज्ञ चालू असताना ती आपल्या होत्याकडे गेली आणि कन्या हवी ही आपली इच्छा तिने त्याला सांगितली। भागवत सांगतं की होता ध्यायंस्तत् सुसमाहितः हविषी व्यचरत तेन वषट्कारं गुणद्विजः। म्हणजे होता बनलेल्या त्या ब्राह्मणाने श्रद्धेच्या त्या इच्छेवर चित्त एकाग्र करून वषट्काराचं उच्चारण करून आहुती दिली। श्रद्धेला मुलगी झाली, तिचं नाव ठेवलं इला। मुलगी झाली म्हणून मनूला राग आला। त्याने आपले पुरोहित म्हणजे वसिष्ठ त्यांना जाब विचारला। लक्षात आलं की ह्यात पुरोहितांची काहीच चूक नाही, पण झालं हे काही बरोबर झालं नाही। वसिष्ठ म्हणाले, ठीक आहे, तुला पुत्र हवा आहे ना, मिळेल। भागवत कथेप्रमाणे वसिष्ठांनी आपली तपश्चर्या पणाला लावून कन्येचं लिंग परिवर्तन केलं, तिला पुरुष बनवलं। कथा बरीच मोठी आहे, सगळी काही सांगणं शक्य नाही। आता हे लिंग परिवर्तन कसं केलं असेल हा शरीरशास्त्राचा विषय आहे, आपल्याला त्यातलं काही कळत नाही। पण लिंग परिवर्तन होऊ शकतं ही कल्पना त्या काळात होती असं म्हणताय। तेव्हा आज आपल्याला आपण जास्त प्रगत मानण्याचं काही कारण नाही। आता हिला झाली सुद्युम्न,
तरी प्रश्न सुटला नाहीच. कारण हा सुद्युम्न 1 महिना पुरुष राहील आणि 1 महिना स्त्री राहील अशी व्यवस्था झाली. पण ही व्यवस्था इच्छेनुसार नव्हती, कालमानाप्रमाणे होती. त्यामुळे ही अवस्था लज्जास्पद होती. म्हणून लज्जित अवस्थेत राहण्यापेक्षा सुदुम्न्याने तिथून निघून जायचं ठरवलं आणि राज्यकारभार आपल्या पुरुरवा नावाच्या मुलावर सोपवून तो निघून गेला. या पुरुरव्यापासून जो वंशविस्तार झाला तो चंद्रवंश किंवा पौरव वंश म्हणून ओळखला जातो. याच वंशात पुढे ययाती, दुष्यंतपुत्र भरत, कुरु, शंतनू, पांडव झाले. 2 वंश आहेत, सूर्यवंश आणि सोमवंश. पांडव झाले. सुद्युम्न वनात निघून गेलेला पाहून या वैवस्वत मनूने म्हणजे त्याच्या वडिलांनी पुन्हा पुत्रप्राप्तीसाठीच्या इच्छेने तप केलं. त्यावेळी त्याला 10 पुत्र झाले. त्यांचं नाव इक्ष्वाकू, नृग, शर्याती, दिष्टी, करुष, नरिष्यंत, वृषघ्न, नभग आणि कवी. यातला सगळ्यात थोरला पुत्र इक्ष्वाकू, याच्यापासून सुरू झालेला वंश इक्ष्वाकू या नावाने प्रसिद्ध आहे. ह्याच वंशामध्ये 74वा पुरुष म्हणजे प्रभू रामचंद्र. या रामाचा एक पूर्वज नाभाग म्हणून होता. त्या नाभागाचं चरित्र भागवतात दिलेलं आहे. त्या चरित्रावरून भागवतकारांना असं सांगायचं की गुण जे असतात ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीत उतरत असतात. नाभाग हा नभगाचा सगळ्यात धाकटा मुलगा. नाभागाला त्याच्या वडिलांनी शिक्षणासाठी गुरुकुलात पाठवलं. या नाभागाचे मोठे भाऊ मात्र शिकले नव्हते. 10 मुलं होती, त्यातला हा नाभाग सगळ्यात धाकटा होता. वरची जी 9 मुलं होते हे मोठे भाऊ मात्र शिकले नाही. त्या मोठ्या भावांची भूमिका अशी होती की आमच्याकडे गडगंज संपत्ती आहे तर आम्हाला विद्यार्जनाची काय गरज आहे. ब्रह्मचर्य व्रत संपलं आणि नाभाग आपल्या घरी आला. सुदृढ शरीर आणि सुदृढ मनाचा नाभाग गुरूंची अनुज्ञा घ्यायला गेला की माझं आता शिक्षण पूर्ण झालं, मी जातो. त्यावेळेला गुरुजींनी निरोप दिला. म्हणाले 8 वर्षापूर्वी तू इथे तुझ्या वडिलांचा हात धरून आला होतास, आज तू तुझ्या वडिलांना हात देण्यासाठी जात आहेस. फार चांगली गोष्ट आहे, पण वत्सा एक गोष्ट लक्षात ठेव, विद्या ही पोट भरण्यासाठी नसते, विकण्यासाठी नसते, ती असते संस्कारासाठी, जीवन उन्नत बनवण्यासाठी. मी तुला खूप वेळा ह्या ब्रह्मचर्याच्या काळामध्ये कटू बोललो असेन ते विसरून जा. यानी अस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानि नो इतराणि येकेच अस्मत् श्रेयांगो ब्राह्मणाः तेषां त्वयानेन प्रश्वसतव्यम. म्हणजे आमच्या चरित्रातलं चांगल्याचं तू अनुकरण कर, आमच्या दोषांचं अनुकरण तू करू नकोस. आजकालच्या प्रोफेसरांना सांगायला पाहिजे, त्यांनी सांगायला पाहिजे. कॉलेजचं शिक्षण संपल्यावर व्हॅलिडिक्टरी ॲड्रेस असतो ना, हा व्हॅलिडिक्टरी ॲड्रेसच आहे. नाभाग म्हणाला, गुरुदेव आपण मला वडिलांपेक्षा जास्त प्रेम दिलं. आपण मला केवळ विद्या शिकवली नाही तर जीवन जगण्याची कला शिकवली. मला त्याचं विस्मरण होणार नाही. माझ्या वडिलांच्या धनातून जे काही माझ्या वाट्याला येईल ते मी गुरुदक्षिणा म्हणून आपल्या चरणी अर्पण करण्याला येईल. गुरूंचा आशीर्वाद घेऊन नाभाग निघाला. आपल्या घरी येऊन पोचला. भाऊ भेटले, पण वडील कुठे दिसेना. कळलं की ते आश्रमात राहायला गेले. त्यांची संपत्ती भावाने आपसात वाटून घेतलेली आहे. नाभाग भावांना म्हणाला की वडिलांच्या संपत्तीची वाटणी तुम्ही केलीच आहे, त्यात माझा हिस्सा असेल तो मला द्या, कारण गुरुदक्षिणा देण्यासाठी तो मला पाहिजे. भाऊ म्हणाले
तुझा वाटा काही आम्ही ठेवला नाही. या सगळ्या भागवतातल्या कथा आहेत बरं का, आजही लागू आहे. तुझा वाटा काही आम्ही ठेवला नाही. आम्हाला वाटलं की तू विद्याधनच श्रेष्ठ मानतोस, म्हणून तुला धनाची काय गरज. शिवाय दुसऱ्याच्या कमाईचं घेऊ नये असंच तू शिकवतोस ना. हो, पण तुझा एक वाटा मात्र आम्ही ठेवला आहे. तो वाटा काय, तर वडिलांची संपत्ती आम्ही घेतली आणि त्यांची जबाबदारी तुला ठेवलेली आहे. नाभाग म्हणाला, ठीक आहे. तो क्षणभरही तिथे थांबला नाही. वित्तालाच सर्वस्व मानणाऱ्या लोकांचे जीवन, या लोकांना जीवनच समजत नाही. नीतिमय जीवन म्हणजे काय हे त्यांना कळत नाही. तो तिथून निघाला, वडिलांच्या जवळ आला, चरणस्पर्श करून म्हणाला, पिताजी, माझ्या मोठ्या भावांनी तुम्हालाच माझा वाटा म्हणून ठेवलं आहे. ही फार मौल्यवान ठेव आहे. आपल्या पुण्यप्रभावाने मी काय पाहिजे ते करू शकतो. त्यावेळी त्या प्रदेशाचा राजा एक मोठा यज्ञ करत होता, पण तो यज्ञ पूर्ण होत नव्हता. का, तर दर 6व्या दिवशी त्याचे जे यज्ञातले ब्राह्मण होते ते शेवटचं सूक्त विसरून जात होते. परिणामी यज्ञाची पूर्णाहुती होत नव्हती. वडील नाभागाला म्हणाले, मला तो अंतिम मंत्र माहीत आहे. मी तो तुला सांगतो. तू त्या यज्ञस्थळी जा आणि राजाचा यज्ञ पूर्ण करून दे. नाभाग तिथे गेला. त्याने यज्ञ पूर्ण करून दिला. यज्ञाचे ऋत्विज आणि राजा प्रसन्न झाले. म्हणाले, यज्ञासाठी जे धन आम्ही काढून ठेवले ते सर्व तुझे, तू त्याचा स्वीकार कर, कारण तूच हा यज्ञ पूर्ण केलेला आहेस. नाभागाने ते धन घेतलं आणि निघाला. पण वाटेत त्याला एक काळा पुरुष आडवा आला. काळा कभिन्न पुरुष. म्हणाला, हे धन कुठे चालवलंयस? हे तुझं नाही. तुला माहीत नसेल तर सांगतो की यज्ञातल्या शिल्लक द्रव्यावर माझा हक्क असतो. नाभाग म्हणाला, हा काही चोरीचा माल नाही. 10 वर्ष यज्ञाची समाप्ती होत नव्हती, ती मी केली, म्हणून प्रसन्न होऊन राजा आणि त्याच्या ऋत्विजांनी हे शेषद्रव्य मला दिलेलं आहे. काळा पुरुष म्हणाला, पण ह्याबाबत धर्मशास्त्र काय सांगतं ते पाहायला हवं की नको? दुसरा देतो आणि तिसरा नेतो. हपापाचा माल गपापा. नाभाग म्हणाला, अहो, पण मला हे धन माझ्यासाठी नको आहे. गुरुला देण्यासाठी मी हे धन चालवलंय. काळा पुरुष हसून म्हणाला, तू अजून बच्चा आहेस, शिकला आहेस, पण अजून शहाणा झालेला नाहीस. जा, तुझ्या वडिलांना सांग की ऋषींनी दिलेल्या या धनावर रुद्र आपला अधिकार सांगतोय. डोळ्यासमोर विपुल वित्त दिसतंय, दारिद्र्य आहे, वित्ताची अत्यंत आवश्यकता आहे. वित्त हातात आलेलं आहे, तरीही कोणीतरी सांगितलं म्हणून नाभाग वडिलांच्याकडे गेला. वडिलांनी सांगितलं, खरं आहे, तो म्हणतो ते खरं आहे. धर्मशास्त्र सांगतं की यज्ञातलं वित्त हे रुद्रशिवाचंच असतं. यजमान किंवा ऋतुयांना ते इतर कोणाला देण्याचा हक्क नाही. जे ज्याचं आहे ते त्यालाच गेलं पाहिजे. नाभाग तत्काळ काळ्या पुरुषाकडे परत आला. तो काळा पुरुष साक्षात रुद्र शिव होता. नाभाग म्हणाला, वडिलांनी सांगितलं की धर्मशास्त्राप्रमाणे हे सर्व धन तुमचं आहे, माझं नाही. तुम्ही एक कृपा करून घेऊन जा. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित. रुद्र प्रसन्न झाला. त्याला त्या धनाचं काय करायचं होतं? रुद्राला फक्त परीक्षा घ्यायची होती, म्हणून तो मध्ये आला. गोपाल कृष्ण महाराज की जय. सामान्य मनुष्याच्या जीवनात येणारी चमत्कार नसलेली गोष्ट भागवताने सविस्तर सांगितली. गुरुभक्ती, पितृभक्ती, नीती, रुजुता याचा आदर्श पाठ असलेली ही कथा माझ्या मनात घर करून राहिली, म्हणून मी आपल्याला सांगण्यासाठी निवडली. रुद्र म्हणाला, तुझी
आणि तुझ्या वडिलांची निस्पृह वृत्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. हे सर्व माझं धन आहे, हे तुझंच आहे, तू घेऊन जा. तृप्ताम तर्पयंतीम लक्ष्मी. तुमच्यासारख्यांजवळच लक्ष्मी असायला पाहिजे. अशा प्रकारे कधीही न संपणारी लक्ष्मी नाभागाच्या गळ्यात पडली. लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे. लक्ष्मी पैशाच्या रूपातही असू शकते, पण पैसा प्रत्येक वेळी लक्ष्मी रूपात असतोच असं नाही. जो पैसा खिशात असताना छाती ताठ करून चालता येतं ती लक्ष्मी. पुष्कळ वेळा पैसा खिशात येतो, पण छाती धडधडत असते. अशा पैशाला लक्ष्मी म्हणत नाही. आम्ही ज्या लक्ष्मीची अभिलाषा करतो ती लक्ष्मी कशी आहे? श्री सूक्तात म्हटलंय, ओम गंधद्वाराम दुराधर्षाम नित्यपुष्टाम करीषी ईश्वरीम सर्वभूतानां तामिहोपव्ये श्रियम्. याचा अर्थ काय माहिती आहे का? तर ही लक्ष्मी कशी प्रकट होते माहिती आहे? मातीच्या आणि पिकाच्या सुगंधाने प्रकट होते. ती कशी प्राप्त होते? खूप परिश्रमाने ती प्राप्त होते. तिचं रूप कसं असतं? धनधान्याने समृद्ध, गोमयाने आवृत्त, प्राण्यांना आधारभूत अशी लक्ष्मी आमच्याकडे कायम वास्तव्य करावं. तिने अशा लक्ष्मीने वास्तव्य करावं. गोपाल कृष्ण महाराज की जय. आणि ही लक्ष्मी कशी आहे? एका छोट्याशा पिशवीमध्ये जाऊन तुम्ही बिया पेरता आणि येताना गाडे भरून धान्य घेऊन येतात, ती लक्ष्मी आहे. ही लौकिक संपत्ती असते, तशी पैतृक संपत्तीही असते. नाभागाला पैतृक संपत्ती मिळाली, तिच्यामुळे त्याला लौकिक संपत्ती प्राप्त झाली. या नाभागाचा मुलगा, पैतृक संपत्ती कशी येते बघा. भागवतात पुढची कथा आहे की या नाभागाचा मुलगा होता अंबरीष. हा अंबरीष पैतृक संपत्ती अधिक लौकिक संपत्तीचा वारसदार झाला, कारण नाभागाचा मुलगा. लौकिक संपत्ती ज्यावेळी पैतृक संपत्तीसह येते तेव्हा ती मंगल रूप धारण करून येते. अंबरीष राजा प्रजाहित राजा तर होताच, शिवाय पूर्व पुण्याईने तो भगवत भक्तही होता. हा राजा अंबरीषाचा राज्यकारभार इतका उत्तम होता की त्याच्या प्रजेला स्वर्गात जाण्याची सुद्धा अभिलाषा राहिली नव्हती. कदाचित त्या काळी अमेरिकेला स्वर्ग म्हणत असावे. बरं, जर आपल्याकडे सुव्यवस्था असेल तर अमेरिकेत नोकरी करून तिथलं नागरिकत्व मिळवण्याची आकांक्षा कोण कशाला बाळगेल बरं. तेव्हा अशा अंबरीषाचा राज्यकारभार इतका उत्तम होता की त्याच्या प्रजेला स्वर्गात जाण्याची अभिलाषा राहिली नव्हती. त्या अंबरीषाने 12 प्रधान एकादशीचं व्रत ठेवलं होतं. कार्तिक शुद्ध द्वादशी म्हणजे साधन द्वादशी. राजा अंबरीषाने ऋषी मुनी विद्वान ब्राह्मण यांना 60 लक्ष गायी दान केल्या. भोजन विडा दक्षिणा हे सगळं देऊन सत्कार केला आणि त्यांची अनुज्ञा घेऊन राणीसह राजा पारणा सोडण्याच्या तयारीत होता. इतक्यात कळलं की दुर्वास मुनी येत आहेत. राजा हात जोडून त्यांच्या स्वागताला केला. चरणी मस्तक ठेवून विनंती केली की आज साधन द्वादशी आहे, पुण्यपर्व आहे, भोजन करून आपण आम्हाला कृतार्थ करावं. मी मुद्दाम अंबरीषाच्या शब्दात सांगितले. अंबरीषाच्या शब्दात काय सांगितले त्यांनी? दुर्वास मुनींना पूर्ण कल्पना दिलेली आहे की मुहूर्ताचं महत्त्व आहे. साधन द्वादशी, मुहूर्त साधला पाहिजे. मुनी प्रसन्न झाले. भोजनाची तयारी करायला सांगून नदीवर स्नानसंध्येला गेले. पारण्याचा मुहूर्त जसजसा जवळ येऊ लागला तसतशी राजाची तळमळ व्हायला लागली. मुहूर्त जर साधला नाही तर व्रतभंग होतो आणि दुर्वासानं वगळून उपास सोडवला तर मानभंग. अशा दुहेरी पेचात राजा पडला. त्यावेळी उपस्थित वेदशास्त्र संपन्न पंडितांच्या पुढे राजाने हा प्रश्न मांडला. पर्याय असा निघाला की क्षुधा शांती केली तर भोजन झालं म्हणायचं आणि तीर्थोदक प्राशन केलं तर मात्र भोजन केलं न केल्यासारखं होतं. राजाने श्रीहरीचं तीर्थप्राशन करून साधन द्वादशीची पाळण्याची वेळ सांगितली.
इतक्यात दुर्वास मुनी तिथे हजर झाले. त्यांनी पाहिलं आणि त्यांचा संताप झाले. ते ओरडले, राजा, मला भोजनाचं निमंत्रण दिलं आणि माझ्या अगोदरच पारणा फेडलंस. हा माझा अपमान आहे. अतिथीचा अनादर करणाऱ्या मदांध राजा, तुला ह्या कृत्याचं फळ भोगावं लागेल. दुर्वासांनी आपल्या जटेतली एक बट उपटली, तिथल्या तिथे जमिनीवर आपटली. त्यातून एक कृत्या प्रकट झाली. हातात खड्ग घेतली. ती कृत्या अंबरीशावर धावून गेली. गोपाल कृष्ण महाराज की जय. राजा अंबरीश शांत होता. ती कृत्या त्याच्याजवळ पोहोचली, मात्र कडकडाट झाला आणि पुढच्या क्षणी ती कृत्या धडधडा पेटली आणि जळून गेली. दुर्वास बघत होते. त्यांना दिसलं की विष्णूच्या सुदर्शन चक्राचा हा प्रताप आहे. ते थक्क होऊन बघतच राहिले. पण त्यांना थांबण्याची उसंत कुठली मिळायला, कारण ते चक्र आता त्यांच्याच रोखाने यायला लागलं. नुसतं ज्ञान उपयोगाचं नाही, नुसतं तपही उपयोगाचं नाही. भगवंताचं जर व्हायचं असेल तर मन निवलेलं हवं. निवलेलं म्हणजे मेलेलं नव्हे बरं का. नाहीतर आजकाल मन मेलेली माणसंच जास्त असतात. पण ज्ञानेश्वर महाराजांनी याला राखेत चेपलेल्या निखाऱ्याची उपमा दिलेली आहे. म्हणजे असं की प्रखरता आहे, पण ती उपसूट केव्हाही वापरायची नाही आहे. अशा भक्तांचं संरक्षण भगवंत करतो, हेही यात सांगितलेलं आहे. अलीकडच्या काळात तुकाराम महाराजांच्या चरित्रातही असाच एक प्रसंग दिसतो. वेदशास्त्र संपन्न रामेश्वर शास्त्री विद्वान होते. त्यांना काही अधिकार होते. पूर्वीच्या काळी शाप देण्याची शक्ती होती, आजकाल शिक्षा करण्याचे अधिकार असतात. त्यांनी भक्त तुकाराम बुवांना गाथा पाण्यात बुडवण्याचा आदेश सुभेदारामार्फत दिला. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांची जलपरीक्षा दिली, त्यातून गाथा तरुण आल्या. पण इकडे त्याच वेळी रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह व्हायला लागला. वाघोलीहून प्रवासाला निघालेल्या रामेश्वर शास्त्रांनी एका विहिरीत स्नान केलं आणि शरीराची असह्य आग व्हायला लागली. अनेक उपचार करून पाहिले, पण दाह काही केल्या कमी होईना. शेवटी ज्ञानदेवांना शरण गेले. ज्ञानेश्वर माऊली हे रामशास्त्रींचं दैवत. त्यामुळे ते तिथून उठले वाघोलीहून आणि आळंदीला आले. आळंदीला समाधीसमोर पडून राहिले. आग काही थांबेना. केव्हा तरी झान झाली, दिसलं. समाधीतून उठून ज्ञानेदेव तुकाराम महाराजांकडे जायला सांगताय. तातडीने औषधासाठी पत्र घेऊन माणूस पाठवला. जास्त वर्णन करत नाही, पण तुकाराम बुवांनी एक अभंग लिहून पाठवला. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्य ते नीत होय त्यासी. दुःख ते देईल सर्व सुख फळ, होईल शीतळ अग्निज्वाळा. गोपाल कृष्ण महाराज की जय. आणि त्यांचा दाह थांबला. दुर्वास मुनी पळत सुटले. सुदर्शन चक्र मागे लागलं. दुर्वास पुढे, चक्र मागे. पळता पळता दुर्वास ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं, हे चक्र थांबण्याची शक्ती कुठल्याही देवाजवळ नाही, माझ्यापाशीही नाही. दुर्वास रुद्राकडे गेले. रुद्राने सांगितलं, हे चक्र विष्णूचं आहे, मी नाही थांबवू शकत. ब्रह्म काय, महेश काय, सर्व देव एकच आहे. शेवटी दुर्वास विष्णूंना शरण आले. विनंती केली, या तुमच्या चक्रापासून मला वाचवा. भगवान विष्णू म्हणाले, मुनिवर्य, ही गोष्ट आता माझ्याही हातात राहिलेली नाही, मी काही करू शकत नाही. ते चक्र आवरलं गेलं तर फक्त अंबरीशाकडूनच आवरलं जाईल. तुम्ही त्याच्याकडे जा. चक्रच काय, पण मलाही त्या भक्ताने आपल्या अधीन करून घेतले, तुम्ही त्याला शरण जा. राजा अंबरीशाला शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही, हे दुर्वास ऋषींना पूर्णपणे कळून चुकले. दुर्वासाला झालेला त्रास पाहून अंबरीशाला दुःख झालं.
सुदर्शन चक्राला त्याने हात जोडून प्रार्थना केली. प्रार्थनेने चक्र शांत झालं आणि दुर्वासापासून दूर गेलं. दुर्वासांचा अभिमान पार गळून गेला होता. त्यांना अंबरीषाची थोरवी पटली. आता ह्या सगळ्या पळापळीमध्ये अंबरीषाच्या ब्रह्मदेवाकडे, तिथून विष्णूकडे, तिथून शंकराकडे 1 वर्ष निघून गेलं. आणि तो दिवस नेमका पुढच्या साधन द्वादशीचा होता. मुनींसह भोजन करून राजाने द्वादशीची पारणा पार पाडली. असं आहे भक्तीचं सामर्थ्य. गोपाल कृष्ण महाराज की जय. एक चमत्कार नसलेली पण मनुष्य स्वभावाचा नमुना सादर करणारी कथा पुढे येते भागवतामध्ये. मांधात्यापासून 5वा वंशज होता राजा हरिश्चंद्र. हा हरिश्चंद्र म्हणजे तारामतीचा नवरा किंवा रोहिदासाचा पिता हरिश्चंद्र नव्हे. हा हरिश्चंद्र वेगळा. याने पुत्रासाठी वरुणाची प्रार्थना केली. वरुणाने सांगितलं की तू निपुत्रिक राहावं असंच आहे, पण तू निपुत्रिक राहू नये म्हणून मी पुत्र तुला देईन, पण तो पुत्र मी मागीन तेव्हा ताबडतोब मला परत द्यावा लागेल. राजा कबूल झाला. आता त्याला पुत्र झाला. पुत्र जन्मताच वरुण हजर झाला. म्हणाला, राजा दिलेल्या वचनाप्रमाणे माझा पुत्र परत दे. हरिश्चंद्र म्हणाला, अहो पुत्राचा नुकताच जन्म झाला आहे, अजून तो अपवित्र आहे. 10 दिवस तर होऊ द्या, मग सोयर सुटलं की देईन. वरुण म्हणाला, ठीक आहे. 10व्या दिवशी वरुण दे पुन्हा हजर. राजा म्हणाला, तस्य दंता हा पोदरे. अहो अजून त्याला दात आलेले नाही, आणि दात आल्याशिवाय यज्ञात जो बळी असतो तो पवित्र होत नाही. ठीक आहे म्हणाले, नंतर येतो. राजकुमार रोहिताला दात आल्यावर आला वरुण हजर. त्यावरती राजा म्हणाला, हे तर दुधाचे दात आहेत, पक्के दात येऊ द्या, ते आले की देईन. पुढे हा मुलगा असंस्कारी आहे, याचा अजून व्रतबंध व्हायचा आहे. जन्मना जायते शूद्र, हा संस्कारात द्विज उच्चते, अशी टाळाटाळ करत गेली. दरम्यान इकडे राजपुत्र मोठा झाला आणि त्याला लक्षात आलं की आपण यज्ञबळी आहोत. वरुणाला तो कशासाठी पाहिजे होता, तर यज्ञात बळी देण्यासाठी पाहिजे होता. आपण यज्ञबळी आहोत म्हणून एक दिवशी तो गुपचूप पळून गेला आणि गुप्त ठिकाणी राहून जीवन कंठू लागला. वरुणाला हे कळल्यावरती त्याने हरिश्चंद्राला शाप दिला. त्यामुळे राजाला जलोदराची व्यथा झाली. पित्याच्या आजाराची वार्ता कळल्यावर राजपुत्र राजधानीकडे निघाला. भागवत सांगतं की त्याला राजधानीत येण्याच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच अडचणी प्राप्त झाल्या आणि इंद्रदेवाने त्या उपस्थित केल्या. थोडक्यात शेवटी एका ऋषीने रोहिताला सल्ला दिला. तो सल्ला असा की तुझ्या बदली एखादा ब्राह्मणाचा मुलगा जर वरुणाला दिला तर प्रश्न मिटेल. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही बरं का. कारण केवळ 500 वर्षापूर्वी युरोपमध्ये स्वतःच्या बदली जर कोणाला फाशीस उभा केला तर स्वतः फाशीतून सुटण्याची सोय होती. त्यानंतर राजपुत्राने एक गरीब ब्राह्मणाला 1000 गायी देऊन त्याचा मुलगा यज्ञबळीसाठी मिळवला. यातही आश्चर्य वाटण्यासारखं काही कारण नाही. कारण आजकाल मोठ्याल्या शहरातून असे व्यवहार झाल्याचं छापून येत असतं. त्या मुलाचं नाव होतं शुनशेफ. हा शुनशेफ आणि राजपुत्र दरबारात आल्यावर सभा भरली. मोठमोठे पंडित त्या सभेमध्ये विद्वान हजर होते. वरुणदेव, वसिष्ठ, विश्वामित्र ऋषी हे सगळे हजर होते. या सभेमध्ये घटनेनुसार म्हणजे कॉन्स्टिट्यूशनली या प्रकाराला मान्यता मिळाली. ते म्हणाले बरोबर आहे. यज्ञ सुरू झाला. आता त्या यज्ञाच्या मध्ये एक खांब उभा केलेला असतो, त्याचं नाव असतं यूप म्हणतात त्याला. त्या यूपामध्ये यज्ञबळी बांधलेला असतो. त्यावेळेला त्या यूपाला हा शुनशेप बांधून ठेवला होता. या शुनशेपाच्या तोंडी जो विचार सांगितला आहे तो फार महत्त्वाचा आहे. तो म्हणतो, काय न्याय आहे पहा. माझ्या वडिलांना धनाचा लोभ,
राजाला पुत्राचा लोभ, राजपुत्राला जीवाचा लोभ आणि वरुण देवाला यज्ञाचा बळी ग्रहण करण्याचा लोभ. माझ्याकडे कोण पाहणार? जो तो आपलं पाहतो हेच खरं. ऐनवेळी विश्वामित्रांना मात्र करुणा आली आणि त्यांनी वरुणाची समजूत घातली आणि त्यामुळे शुनशेफची सुटका झाली. शुनशेफ मोकळा झाला. वरुणाने त्याच्यावरला स्वतःचा हक्क सोडून दिला आणि वधस्तंभावरून सुटलेला शुनशेफ पुन्हा सभेमध्ये विचारतो की मी आता जगात उभा राहिलो तर मी कुणाचा मुलगा म्हणून? जन्मदात्यांनी मला धनलोभाने विकलं, माझ्यावरचा हक्क सोडला. हरिश्चंद्राने मला विकत घेतलं, पण तो मला मारायला निघाला. त्याचा मी मुलगा कसा होऊ शकतो? तेव्हा वसिष्ठांनी सांगितलं की तू विश्वामित्राचा पुत्र आहेस. धन्य त्या विश्वामित्राची की ज्याने तुला कुठलीही अपेक्षा न ठेवता केवळ करुणाबुद्धीने सोडवलं. वसिष्ठ जो आपला प्रतिस्पर्धी, त्याच्या तोंडून आपली स्तुती ऐकून विश्वामित्र खुश झाला. भिन्न मतं असलेले हे सगळे ऋषी कल्याण कार्यासाठी कसे एकत्र होत असत ह्याच्यासाठी ही कथा मी आपल्या ह्या कथांमध्ये, भागवत कथांमध्ये सांगण्यासाठी निवडली. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. इदं न मम.